त्यांनी मला सांगितलं का मी पैसे वगैरे घेत नाही आणि नंतर जाताना मला म्हटले का पैसे द्या ते तुम्ही जे ठेवलेले 100 रुपये, म्हणजे पहिले त्यांना घ्यायचे नव्हते आणि नंतर त्याला घ्यायचे होते. मी पण ते द्यायलाच ठेवले होते म्हणून मी त्याला देऊन टाकले. आणि त्यांनी जी पूजा केली त्याचे बी त्यांनी माझ्याकडून 200 रुपये घेतले. म्हणजे माझे त्या दिवशी 300 रुपये मला लॉस झाला. आणि मी माझ्या नवऱ्याला पण हे नाही सांगितलं, कारण मला नंतर कळालं की हे ठग होते, म्हणजे ठगतात लोकांना. तर मी माझ्या नवऱ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली आणि 2 दिवसांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं का त्या लोकांनी मला ठगलं, म्हणजे मला त्यांनी फसवलं. पहिले ते म्हटले असं होतं आणि नंतर त्यांनी काय सांगून पूजेच्या नावाखाली मला नव्हते द्यायचे त्यांना पैसे, तरी पण माझे पैसे गेले. मला 100 रुपयापेक्षा जास्त रुपये नव्हते द्यायचे, तरी पण मला 300 रुपयाचं चुना लागला त्या दिवशी. तर मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे का तुमच्याही इथं कोणीही साधू पुरुष आला तर त्यांना एक वेळ तुम्ही चहा द्या, चपाती द्या, पण असे जास्त पैसे देऊ नका, कारण अशी लोक फक्त त्यांचं एवढंच काम असतं आणि मला ते माहीत नव्हतं. आणि जेव्हा मी 2 दिवसांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं का माझ्यासोबत असं झाले, कारण मलाही वाईट वाटत होतं, आपले फुकट 200 रुपये गेले, आपण अशी पूजा नव्हती करायला पाहिजे, आपण आपल्या नवऱ्याला विचारायला पाहिजे होतं. आणि मी म्हणजे माझं मन अशांत होतं. आणि नंतर मी माझ्या नवऱ्याला झालेला सगळा प्रकार सांगितला. तर तेव्हा मला एवढंसुद्धा कळालं नाही का पहिलं माझ्या नवऱ्याला फोन करून विचारू असे लोक आले तर असे पैसे मागतात. म्हणजे ते माझ्याकडं 5,000 रुपये मागत होते, पण मी काही त्यांना 5,000 दिले नाही. मी अजून 200 रुपये देऊन टाकले, पण 5,000 नाही दिले त्यांना. आणि 200 ते देवाला ठेवलेले 100 रुपये असे मी त्यांना 300 रुपये दिले, कारण ते माझ्याकडं 5,000 मागायचं हे करत होते. आणि मी त्यांना म्हटलं जावा तुम्ही, आता मला खूप काम आहेत. तर तुमच्याही सोबत असं होतं तर तुमच्याही घरात कुणी असेल तरच, नाही तर अशी पूजा वगैरे काही करत जाऊ नका, कारण अशी लोक फक्त ठगतात. नंतर मला कळालं त्यांचं सगळं गेम. जेव्हा ते गेले तेव्हा कळालं, ते होते तेव्हा ते खूप घाई करत होते आणि मलाही कळालं नाही काय होते. तर असं झालं होतं माझ्यासोबत त्या दिवशी. तर आणि नंतर त्याच्यातून त्यांनी मला एक सांगितलं होतं का